मध्ये या ठिकाणी बघा आम्ही आहे ना शिवाई घाटवरून पुढे निघाल्याच्या नंतर आम्हाला नर्मदा मैया त्या साईडला आहे. कारण तिथून आहे ना थोडासा किनारा नर्मदा मैया आहे ना चिटकून तर नाही म्हणता येणार, पण त्या साईडने त्या शेतकऱ्यांनी शेती केलेली आहे त्या ठिकाणी. आणि हा असा आमचा आहे ना जाण्याचा असा मार्ग आहे. हा सरळ असं नर्मदा मैया अशी तिथे आलेली आहे त्या ठिकाणी. मग आम्ही तिथपर्यंत असं मधून शेतकऱ्यांनी एक रस्ता काढून दिलेला आहे त्या ठिकाणी आहे. आणि असा मार्ग आहे. अशी इथे आहे ना सर्व शेती आहे ना जी दिसते ना आपल्याला, ही शेती या मार्गे आलेलो आहे. जी शेती दिसते ती शेती आहे ना सर्व इथं सर्व अख्खा मसूर आहे. सर्व मसूर आहे या ठिकाणी, सर्व मसूर आहे. आणि हे काही सफेद व्हाईट वाटाणा आहे. व्हाईट वाटाणा हा दिसतोय, हा व्हाईट वाटाणा आहे. आणि याच्या अगोदरच्या पावसाळ्यात आहे ना तुम्हाला बोललो ना, ही जी शेती आहे ना इथली सर्व याची आहे भात शेती. सर्व भात शेती आहे ही. इथं सर्व भात असतो या शेतांमध्ये, दुसरं काही पीक होत नाही. त्याच्यामुळं असे जे आहे जे मोठमोठे बांध आहेत कारण या ठिकाणी पाणी आहे ना, या लोकांचं आहे ना शेतामध्ये आहे ना पाणी भरपूर साचतं ना. या ठिकाणी पाणी साचतं म्हणून त्यांनी असे शेतीचे आहे ना पूर्ण असे साईडनी मध्यभागी आहे, म्हणजे याच्यामध्ये पाणी साचतं. मग भात लागवड होते या ठिकाणी. कारण इथं पाऊस भरपूर प्रमाणामध्ये असतो. या ठिकाणी जर पाहिलं तर पाऊस भरपूर प्रमाणात असतो. मग आम्ही असं सरळ या ठिकाणी ह्या मार्गे जाणार. पुढे एक छोटंशी वाडी आणि गाव लागणार, तिथं आम्ही विचारून. कारण हे ॲक्च्युली याच्यामध्ये रस्ता नाही आहे. मॅप आहे आमच्याकडे, त्याच्यामध्ये रस्ता नाही आहे. हा रस्ता शॉर्टकटमध्ये आहे ना काढलेला आहे. आणि अमरकंटककडे आम्हाला आहे ना आत्ता आहे ना अमरकंटक आहे ना एक 50 किलोमीटर अंतर राहिलं असेल. आम्ही उद्या शक्यतो अमरकंटकच्या जवळ, पण परवा दिवशी आम्ही अमरकंटकला असू या ठिकाणी. परवा दिवशी आम्ही अमरकंटक या ठिकाणी असणार. असा मार्ग आहे शेतीचा. या शेतातून चाललो आहे आम्ही. हे जर पाहिलं तर या ठिकाणी इथे धानचे त्या लोकांचे जे धान करतात इथं लय प्रमाणामध्ये हे धानचे त्या लोकांचे, म्हणजे ते भाताचं जे असतं ना गवत, ते लय गवत आहे इथं भाताचं. ते गवत इथं प्रत्येकाच्या शेतामध्ये असं बनवलेलं आहे. आणि जुन्या पद्धतीचं इथं एक आहे ना, जुन्या पद्धतीचं आहे ना इथे या ठिकाणी जे भात बनवतात ना, हे जे भात आहे ना हे स्वतः मशनी वगैरे नाही, हातानेच काढतात आणि हातानेच काहीतरी त्यांना हे करतात. आणि तिथं जुन्या पद्धतीचं हे काय बोलतात आपल्याला, ते मातीचं हे बनवलेलं, त्याला काय बोलतात काहीतरी, खळं, महाराष्ट्राच्या भाषेत खळं. तर बघा तिथे हे प्रत्येक वावराच्या इथे बनवलेलं आहे. काही ठिकाणी वावराच्या इथं असं बनवलं, इथंच हे करायचं. आणि तिथून आपला जे राहिलेला जो राहिलेला जो असेल ना हे शेती भात वगैरे, तो घेऊन घरी, म्हणजे त्याच्या पोत्यांमध्ये घेऊन साळ धान, आपल्याकडे साळ म्हणतात, इकडे धान म्हणतात, ते घरी घेऊन जाणे. इथं त्या लोकांची घरं आहेत इथे पुढे. आणि इथे घरं असे असतात का, शेती वेगळ्या ठिकाणी असते आणि घरं वेगळ्या ठिकाणी. म्हणजे घरं जी असतात ना इथे, ती सर्व घरं आहे ना एका अशी वाडी तयार होते. आणि त्या वाडीमध्ये ते लोक सर्व एकत्र कुटुंब राहत असतात, एकत्र राहत असतात, एकमेका संगे राहत असतात, एकमेका साथ, म्हणजे त्यांना पण एकमेका संगे साथ राहण्याचा आनंद वाटतो. कारण असं शेतामध्ये कोणच राहत नाही इकडे. कारण या ठिकाणी ना तुम्हाला जर पाहिलं ना सगळे मोकळं दिसणार, शेती दिसणार आणि एका ठिकाणी घरे दिसणार, असा एक त्यांचा आहे ना हे. पण महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये ना हे शेतांमध्ये राहायला गेल्यामुळे घरे अनेक ठिकाणी विभागली गेलेली आहेत, असे एकत्र राहत नाही आहेत बहुतेक जण. त्याच्यामुळं त्या महाराष्ट्रामध्ये थोडक्यात असं झाले. पण इथे भरपूर असे. आणि ही जी अजूनही आपलं अमरकंटकपर्यंत तीच जनजाती राहणार, गौंड जनजाती राहणार या ठिकाणी अमरकंटकपर्यंत. आपण ह्या ठिकाणावरून असं सरळ चाललेलो आहे. हे बा असा मार्ग आहे. आणि मैया त्या ठिकाणी आता जवळ तिथे या ठिकाणी आहे मैया. आणि आम्ही चाललेलो आहे मैया. आता परिक्रमावाशी काय आताच पुढे गेले आणि त्यांना एक अर्धा पाऊण तास झाला असं पुढे जाऊन. आणि आम्ही सर्व लेट उठतो आज. ह्या दिवशी आहे ना इकडे आहे ना या प्रमाणात, म्हणजे आज आहे 8 तारीख आहे, 8/2/2026
या दिवशी. आणि 7 तारखेपासून तर एवढी थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, काही तर 0 डिग्रीसुद्धा थंडी, एवढी थंडी लागते 0 डिग्री. पार 2 मिनटं जरी आपण बाहेर गेलो तरी पूर्ण थंड होऊन जातो. आणि एवढ्या थंड पाण्यात आम्ही आंघोळ करतो आणि मग मैयाची आरती करून आम्ही पुढे निघतो. थंड पाण्यात एवढे आंघोळ करायला लागते आम्हाला. आणि त्यावेळेस आम्हाला जे हात आणि पाय बोटे असतात ना, ती एवढी थंड होऊन जाते तर का असं होतं त्याच्यातून रक्त चालू आहे, एवढी थंड होतात या ठिकाणी. असं हे प्रमाणे इथून राईटला चल, होय असं प्रमाणे. नर्मदे हर. ठिकाणी बघा हे ना थडपाथर्ड गाव आहे. थडपाथर्ड गाव म्हणजे हे गाव आहे ना, कसं ते ना कळतच नाही. थडपाथर गाव असं हे गाव आहे. आणि हे गाव आहे बघा, या ठिकाणी आम्ही नर्मदा मैया किनारी गाव आहे. तर आम्हाला असा मार्ग आहे जाण्याचा या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा हे जे आहे ना थडपाथर गाव आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही आहे ना, हा थडपाथर गाव आहे, हनुमानचे मंदिर आहे. सरळ गाव आहे. तर या गावातमधून आपल्याला नर्मदा मैयाचा हा घाट आहे. इथे पण आश्रम आहे या गावामध्ये. आणि नर्मदे हर. तर आम्ही या ठिकाणावरून पुढे थडपाथर गावावरून नर्मदे हर. आश्रम है हे आश्रम आहे. अच्छा आश्रम है. नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना, तर ही जी कच्छट नदी पास करून आपल्याला पुढं हा मार्ग आहे, ह्या मार्गे जायचे बघा आपल्याला. आणि परिक्रमा अशी या ठिकाणी बघा असं जायचे. बघूया, माझी इच्छा झाली त्या नदी क्रॉस करायची. माझी एक इच्छा आहे नदी क्रॉस करावं, करणार मी या ठिकाणी. नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपण आहे ना, हा नवीन रस्त्याचं काम चालू आहे या ठिकाणी एक. आणि शिवानी घाट या ठिकाणी चाललेलो आहे आम्ही. शिवानी संगम येणार आहे. तर आम्हाला दाखवते इथं 12-13 किलोमीटर, पण बघूया ते असणार 13-14 किलोमीटर. तर वाजले 10, 10:30, 11. तर तसं जर माझ्या संग जर एकट्या संग चालायला जर माझ्या संग चांगले जर असले ना, तर मी 2 तासात पोचू शकतो. पण माझ्या संग आहे टुन्नुक. आणि हे बघा हे एवढे असे आहे ना परिक्रमावासी आहेत. शेवटी काय त्यांच्याबरोबर चालावं लागतं. तर मी पडलो चालणारा आणि ते चालतात हळूहळू, मी चालतो हळूहळू. ही पण चला जाऊया आता. क्या करेंगे सब देखेंगे कैसा होता है. चलो क्या करेंगे, ऐसा ही रहता है. चलो अभी जो है वो देखेंगे. चलो आगे. ते या ठिकाणी बघा आपण आहे ना, एक शिवानी घाट भीमकुंड म्हणजे आहे ना, मैयाला आहे ना सोडून आम्ही रोडवरच्या आहे. कारण या ठिकाणी आले ना रोडवर, ते गाववाले थोडे रोडवरती पाठवतात. नाहीतर आहे ना मैया किनारे थोडा आनंद येतो. पण ठीक आहे, आम्ही उद्या मैया किनारे जाणारे, किनाऱ्यामार्गे चालणारे दुपारी 3 वाजल्यापासून. नर्मदे हर. या ठिकाणी बघा शिवानी संगम या ठिकाणी आलेलं आहे. इथं कल्पवृक्ष आहे, जे आपल्याला आहे ना इतिहासामध्ये म्हणलं ना, ते कल्पवृक्षाचं एक नाव आहे. तर कल्पवृक्ष ते आपल्याला आहे ना, तर नर्मदा मैया किनारी आणि शिवानी संगम तिकडनं ही नर्मदा मैया. चल ह्या संगमावरती आम्ही या ठिकाणी. आणि शिवानी हे गाव आहे या ठिकाणी पाहिलं तर आम्ही या संगमावरती बघा, इथे संगम आहे डायरेक्ट. तर याच्यातली जी नर्मदा मैया आहे इकडं चाललेली या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी होय शिवानी संगम. नर्मदे हर. या ठिकाणी आपण पाहू शकता. आत्ता आम्ही आहे ना एक कल्पवृक्ष या ठिकाणी आलेलो आहे. शिवनी संगम हा तिकडून आले, ती शिवनी नदी आहे आणि ही नर्मदा मैया आहे इकडनं. आपल्याला काही दिसत नसेल, या एक छोटीशी झोपडी आहे याच्या याने. आणि समोरून जी दिसते ना या ठिकाणी समोरून, तर ती शिवनी नदी आणि ही नर्मदा मैया, तिचा इथे झालेला असा एक संगम झालेला. आणि संगम स्पष्ट असं तुम्हाला दिसू शकतो या ठिकाणी. आणि आम्ही चाललो इथे एक आश्रम आहे, तिथे कल्पवृक्ष एक झाड आहे, कल्पवृक्ष ते पण झाड त्या आश्रमापाशी आहे. तिथे आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी. शिवनी गाव आहे हे, या गावातून या ठिकाणी
नर्मदे यार या ठिकाणी बघ नर्मदा मैया एकदम छोट्या रूपात आणि वाटत सुद्धा नर्मदा, कारण शिवनी नदीचा संगम आहे. शिवनी ही प्रमुख नदी आहे ती नर्मदा मैयाला जे भेटते ती. आणि इथे जर पाहिलं ना तुम्हाला कल्पवृक्ष आहे ना, ते आहे ना त्याचं पण तुम्हाला एक हे सांगणार आहे त्याची कहाणी कल्पवृक्षाची. ती बघा हे जे आहे कल्पवृक्ष हे बघा, गेट बंद आहे या ठिकाणी. हे कल्पवृक्ष हे बघा, हे जे आहे हे कल्पवृक्ष आहे. याची तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे जेव्हा आम्ही दर्शनाला जाऊ त्यावेळेस. नर्मदे